नमस्कार मंडळी. चला आज एका अशा जबरदस्त टूलबद्दल बोलूया जे आपलं डिजिटल आयुष्य खूप सोपं आणि स्मार्ट बनवू शकतं. याचं नाव आहे IFTTT. बघूया तरी हे आपल्यासाठी काय काय करू शकतं. आपण कधी विचार करतो का की रोजच्या छोट्या छोट्या डिजिटल कामांमध्ये जी आपण पुन्हा पुन्हा करतो त्यात आपला नेमका किती वेळ जातो? आज आपण याच समस्येवर एक भन्नाट उपाय पाहणार आहोत. तर मुळात प्रॉब्लेम आहे तरी काय? तो आहे सतत करावी लागणारी तीच डिजिटल कामं. म्हणजे बघा ना, आपण रोज कितीतरी ॲप्स वापरतो, कुठे काही पोस्ट करतो, ईमेलमधल्या फाईल्स सेव्ह करतो, डेटाचा बॅकअप घेतो. या सगळ्यामध्ये आपले किती तास जातात नाही का? आणि हे वाक्य अगदी बरोबर आहे. हा जो वेळ वाया जातो ना, त्याचा थेट परिणाम आपल्या कामाच्या क्वालिटीवर आणि एकूणच आपल्या प्रोडक्टिव्हिटीवर होतो. पण थांबा, या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे. चला तर मग ओळख करून घेऊया IFTTTची, जे आपल्याला या चक्रातून बाहेर काढू शकतं. तर IFTTT म्हणजे काय? सोपं आहे. इफ दिस देन दॅट. म्हणजे जर असं झालं तर तसं कर. हे एक असं ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळे ॲप्स आणि सर्व्हिसेसना एकमेकांशी जोडतं आणि आपली कामं आपोआप पूर्ण करतं. कमाल आहे ना? आणि ह्याचे फायदे तर खूपच आहेत. हे आपली कामं ऑटोमेट करतं, वेगवेगळ्या ॲप्सना एकमेकांशी बोलायला लावतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे? यासाठी तुम्हाला थोडंसंही कोडिंग किंवा प्रोग्रामिंग यायची गरज नाहीये. म्हणजे हे खरंच कुणीही वापरू शकतं. बरं, मग हे सगळं काम करतं कसं? याच्या मागे एक अगदी सोपा पण खूप पॉवरफुल लॉजिक आहे. चला ते समजून घेऊया. ही पूर्ण संकल्पना फक्त 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग आहे ट्रिगर, म्हणजे एखादी घटना घडणं. आणि दुसरा भाग आहे ॲक्शन, म्हणजे त्या घटनेनंतर कोणती कृती करायची. इफ धिस देन दॅट. सोपं आहे की नाही? चला एक साधं उदाहरण घेऊया. समजा आपण असं सेट केलं की जर फोनवर नवीन फोटो काढला, हा झाला आपला ट्रिगर, तर तो आपोआप गुगल ड्राईव्हवर अपलोड कर. ही झाली आपली ॲक्शन. बस एवढंच. चला, आता हे सगळं आपल्या रोजच्या आयुष्यात कसं उपयोगी पडू शकतं याची काही भारी उदाहरणं बघूया. पहिलं उदाहरण सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी. समजा आपण इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला तर IFTTT त्याची एक कॉपी आपोआप आपल्या क्लाउड ड्राईव्हवर सेव्ह करेल. म्हणजे बॅकअपची चिंताच मिटली. आता जे कंटेंट क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी बघा. समजा आपण एक नवीन YouTube व्हिडिओ अपलोड केला तर त्याची लिंक आपोआप आपल्या सगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर होईल. किती वेळ वाचेल विचार करा. आणि हे बघा, आपल्या कामासाठी किती महत्त्वाचं आहे. समजा आपल्याला एका विशिष्ट व्यक्तीकडून म्हणजे बॉसकडून किंवा क्लायंटकडून महत्त्वाचा ईमेल आला, तर आपल्याला लगेच मोबाईलवर एक अलर्ट मिळेल. म्हणजे कोणताही महत्त्वाचा मेसेज आता सुटणार नाही. तर मग हे IFTTT कुठे कुठे काम करतं? खरं तर सगळीकडेच. हे शेकडो सर्व्हिसेसना जोडतं. मग ते आपलं सोशल मीडिया असो, गुगलसारखे प्रोडक्टिव्हिटी ॲप्स असोत किंवा अगदी आपल्या घरातले स्मार्ट डिव्हायसेस. म्हणजे याच्या कामाची व्याप्ती खूपच मोठी आहे. आता वाटत असेल की हे सगळं सेट करायला खूप अवघड असेल, पण नाही. सगळ्यात चांगली गोष्ट हीच आहे की सुरुवात करणं खूपच सोपं आहे. यासाठी कोणतंही स्पेशल टेक्निकल नॉलेज लागत नाही. जर तुम्ही नवीन असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. सगळ्यात आधी IFTTTवर आधीपासूनच तयार असलेली ऑटोमेशन्स वापरा. त्यांना ॲपलेट्स म्हणतात. म्हणजे तुम्हाला स्वतः काही बनवायची गरज नाहीये. सुरुवातीला एका वेळी एकच सोपं काम ऑटोमेट करा आणि ते व्यवस्थित काम करतंय की नाही हे तपासा. हे तुम्हाला IFTTT.com या वेबसाईटवर आणि मोबाईल ॲप स्टोअरवर सहज मिळेल. हे कोणासाठी उपयुक्त आहे? खरं तर सगळ्यांसाठीच. मग ते विद्यार्थी असोत, ऑफिसमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स असोत किंवा कंटेंट क्रिएटर्स. जो कोणी आपला डिजिटल वर्कफ्लो सोपा करू इच्छितो त्या सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो. तर मग आता विचार करा, आज आपण जे काही पाहिलं त्यानुसार असं कोणतं पहिलं काम आहे जे तुम्ही ऑटोमेट कराल? तुमच्या कामातला किंवा रोजच्या आयुष्यातला असा कोणता भाग आहे जो याच्या मदतीने आणखी स्मार्ट बनवता येईल? नक्कीच विचार करा.